कृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती मूकं करोति वाचालं भंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् सद्गुरुनाथ महाराज की जय. मी एक सामान्य साधक आहे. ईश्वरीय मार्गात प्रगती व्हावी, सद्गुरू थोडे तरी समजावेत असे वाटते. मात्र ऐहिकातील काही बाबीतून मन बाजूला होत नाही. तेच चिंतन होते. काही वेळा मनाची अशी अवस्था होते की आपली फक्त पारमार्थिक पळापळ चालू आहे की काय असं वाटतं. मी एवढा विचार करतो की निदान पळापळ चालू असली तरी पारमार्थिक आहे हे महत्त्वाचं आहे एवढं लक्षात ठेवलं तर चालेल. सर्वात पहिल्यांदा ते लक्षात ठेव. भले मी त्यात लक्ष नसेल पण समोर ज्ञानेश्वरी आहे ना. भले मला त्यातलं काय कळत नाही, मी दुसऱ्या कुठल्या तरी विचारात आहे, पण समोर भागवत आहे ना, काहीतरी आहे ना समोर. मग निदान जे आहे ते पारमार्थिक आहे. समोर एखादा जगात ज्ञानारा ग्रंथ असेल, काय आणखीन गाथा कादंबरी असेल, काय असेल, ह्याच्यापेक्षा तर नक्की फरक आहे. त्यामुळे आपण तिथून सुरुवात करावी. जिथे उभं राहायला आपल्याला काहीतरी आधार मिळतो तर तो हा नक्की आधार आहे की ती पळापळ असेल. प्रापंचिक पळापळ आपल्याला परिचित नाही का, तर ती परिचित आहे. तर तीच नुसती असण्यापेक्षा पारमार्थिक असलेली बरी. अगदीच जर थिएटरमध्ये जायचं असेल, अगदीच जर मंडईत जायचं असेल, सारखंच जर हेच करायचं असेल तर त्याच्यापेक्षा देवाला जातो आहे, तो मी नुसताच जाऊन येतो की काय असं वाटणं बरं ना. की देवाला जाऊन येते पण माझ्यात काही देव उमटत नाही, काय दर्शन होत नाही खऱ्या अर्थाने, पण देवाला जातो आहे ना. मग निदान वारी करतो, ठीक आहे, वारी करतो आहे. मला वाटेत पटणं काय भेटला नाही, तिथेही काय भेटला नाही, गर्दी होती, सगळं होतं. पण तुम्ही आज शरीर झिजवले ते तर परमार्थासाठी झिजवलं ना, मग हरकत नाही. त्यामुळं ही जे ह्याच्यातला मुद्दा महत्त्वाचा आहे की आपली प्रगती व्हावी, सद्गुरू समजून घेणं ही गोष्ट आवड आहे ह्याच्यात. आता मध्येच एक लागली ती ईश्वरीय मार्गात हे बरोबर आहे की आपण भगवंताकडे जात असावं. वाटेत जसं कृष्णमूर्ती म्हणाले ना, तसं खरं सांगायचं ते असतं, आय एम ए पासर बाय. म्हणजे बरोबर होतो, सोबती होतो, संगती होतो, एवढंच आहे. तर आता तसं तर कोणालाही कुठल्याही व्यवहाराच्या मार्गात सुद्धा लागतं. तर तशा तऱ्हेची ती मदत आहे. आता त्याच मदतीवर अवलंबून राहीन आणि मला पुढे कुठे जायचं नाही आहे तर त्याचं काम तिथेच झालेलं आहे. आता ती मदत घेईन आणि मी तिकडे जाईन तरी त्याचं काम झालेलंच आहे, कारण त्याला जी मदत मिळायची ती मिळाली. तर अशा तऱ्हेनं तशाही मार्गाने मनुष्य पुढे जातो. त्याचं ध्येय असावं. तर मन ऐहिक बाजूतून गोष्टीतून बाजूला होत नाही. कसं होणार मला सांगा. ही गोष्टी आम्ही 24 तास करतो आहोत, साधनेचा 1 तास काय जो असेल तो. आम्ही काय असं म्हणत नाही 8-8 तास 10-10 तास जॉब करणारी माणसं आहेत. पण 8-10 तास अगदी गृहीत धरले तरीसुद्धा ते 8-10 तासाची क्वालिटी काय असेल हे त्यांना माहिती, महाराजांना माहिती, काय त्यांच्या कोण स्वामी असतील त्यांना माहिती. बसण्यावर त्याच्यावर अवलंबून आहे असं नाही, पण निदान तेवढे तास आपण बसलो आहोत एवढी तरी भावना तरी राहील. निदान मी सकाळी म्हणलं तर आपलं काल झाला विषय तसा ओल तरी राहील, तसं तेवढं तरी आहे. तर 8 तास एखादी गोष्ट ह्या मनोरंजनातली करीत राहण्यापेक्षा हे नक्की उत्तम आहे, ह्यात शंका नाही. आता ही गोष्टीतून मन बाजूला होत नाही, बरोबर आहे ना. आपण एकाशिवाय दुसरं केलंच काय जन्माला आल्यापासून, काय केलं असं विचार करावा लहानपणापासून, किंवा आपल्याला काय शिक्षण मिळालं हा विचार करावा. संस्कार मिळाले नसतील असं नाही, संस्कार नक्की मिळाले असतील. कदाचित अगदी लहानपणचे संस्कार
आपल्याला आठवत नसतील पण नकळत झाले असतील. तर कोणीतरी मनाचे श्लोक म्हणत बसले, आपण ऐकत बसलो, असं कुठेतरी लहानपणी नक्की झालं असेल. आणखी काही समास वाचन करत असतील, काहीतरी करत असतील, काहीतरी संस्कार झाला आहे एवढं तर नक्की. नसेल तर पूर्वजन्मीचा आहे हे तर नक्कीच आहे. म्हणून तर आपण हे प्रश्नात आलो आहोत, नाही तर हा प्रश्न पडलाच नसता. तिथं 24 तास चालू आहे कार्यक्रम, तुम्ही कधीही ऑन करा, तयार आहेत. काय सिनेमा म्हणा, सिरियल म्हणा, कुठल्याही वेळी झालेला कार्यक्रम म्हणा, सगळं दाखवायला तयार आहेत. आणि एकदा त्यात गेलेला मनुष्य पुन्हा बाहेर हुडकून आणायचा सुद्धा अवघड आहे, अशी परिस्थिती बाहेर आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग अशा तऱ्हेनं त्याच्यापेक्षा आपण तासभर असू, 2 तास असू, 3 तास असू, आपण ह्या विचारात आहोत ना, समोर ज्ञानेश्वरी आहे, वाचायची आहे. तर इतकंही माणसाला तटस्थ राहून एकाच क्षणी ज्ञानेश्वरी आणि दुसऱ्या त्याच क्षणी इकडे प्रपंचाचा विचार इतकंही सोपं नाही आहे. उलट्या बाजून म्हणतो आम्ही, मनात विचार येतात, पण समोर ज्ञानेश्वरीचे शब्द जर मनातल्या मनात वाचत असू समजा, तर वाचत असू तर शब्द पुढे जातील. मोठ्याने वाचा, निम्मं काम होतं. कारण तो उच्चार करताना आपल्याला प्रापंचिक विचार फारसे करता येत नाही. म्हणून वैखरी जपाचं महत्त्व आहे. त्याला स्वतःचं एक महत्त्व आहे, वाचनांचं महत्त्व आहे. वैखरीने वाचावं. मोठ्याने ग्रंथ वाचला की आपोआप कानाला ते पहिल्यांदा ऐकू जातं आणि चित्तातलं चिंतन कमी होतं. थांबतं असं म्हणत नाही, चित्तातलं चिंतन नकळत चालू असेल ते असेल, पण आपल्याला कळत असं करता येत नाही. त्यावेळेला आपोआप हे शब्द उच्चारले जातात. तर त्यासाठी मोठ्याने वाचन करावं एक चांगला मार्ग आहे, मोठ्याने नाम घ्यावा हा चांगला मार्ग आहे. तर आता त्यात ती येणार म्हणजे आमच्या खरं सांगायचं तर बराचसा सगळा संस्कार हा ऐकाचाच आहे. त्यामुळं जे आता त्यांच्या भाषेत सांगण्याचं अधिक चांगलं, म्हणजे काकडी खाल्ली तर काकडीचीच डेकर येईल. तर त्यांच्या काळात त्यांच्या भाषेत तरी सांगितलं, मुद्दा बरोबरच आहे. काय पावभाजीची येईल, दुसरं काय होणार आहे. मुद्दा काय शेवटी बदलत नाही, शेवटी काळानुसार उदाहरण बदलेल, बाहेरचं वातावरण बदलेल, पण मुद्दा बदलतो का. तर जे आपल्या इतके वर्ष चिंतन डोक्यात आहे त्या प्रपंचाचं, लहानपणापासून ती माणसं संबंध ते हे सगळं जे काय झालं आहे, आता ते त्यातलं मध्ये बरं येणार हे. आता याला काही पर्याय नाही, फक्त ते रोखण्याचा, थांबवण्याचा आपला हेतू आहे. एवढ्यावर सुद्धा खूप काम होतं की मला ते थांबवायचं आहे. तर आता हा निर्धार जर कायम असेल, आपण जे म्हटलं आहे, आमचे काय अध्ययन तुमचे हाती, सगळं तुमच्या हातात आहे ना, आम तुमचे हाती तरीही चालू तव मार्ग असेल. हा प्रश्न त्यावेळेसुद्धा एकाने ही पहिल्या पद झाल्यानंतर विचारला होता की एकाच वेळेला आपण त्यांच्या हातात आहे म्हणतो, तर मग आपण तरीही चालू तर असं कसं काय म्हणणार, म्हणजे विरोधी नाही का. ते विरोधी नाही म्हणला, आपला निर्धार जो आहे तो कायम आहे, फक्त ते आमच्या हातात नाही ही जाणीव पण कायम आहे. म्हणून तुम्ही जरा आम्हाला सांभाळा. आमचा ऐक तुमच्या हाती, परमार्थ तुमच्या हाती, सगळं तुमच्या हातात आहे, हे सगळं आम्ही जाणीव ठेवून आहोत. म्हणजे मी करीन म्हणून होणार नाही ही ती भावना आहे. मला करायचं आहे हा त्यातला महत्त्वाचा ह्याचा आहे. म्हणून हेतू आणि निर्धार दोन्ही आहेत त्याच्यात. तर निर्धार आहेच, फक्त आता असं होतं ना या जगामुळे की आपल्याला बाजूला जायला होतं, आपण होऊन जातो, नाही तर जग तरी ओढून नेतं. असं जग तुम्ही जपाला बाबा छान बसा असं कोण म्हणणार मला सांगा. संबंध याच्यात जर त्यातलाच माणूस असला घरातला तर म्हणेल बाबा जप करते, चांगली गोष्ट करू देत. तर असं म्हणणारं खूप कमी भेटणार. ते म्हणे जप कशाला करतात, आपल्याला जरा बाहेर जाऊन यायचं, जाऊन या, जग ओढून येणार. त्यामुळं हे असं होणार, एक आपल्याकडनं विचाराने जाणार आणि दुसरं व्यवहाराने सुद्धा जाणार. तर काय करणार. मग त्याला थोडंसं आपल्याला विरोध, थोडासा निर्धार, थोडा आपला हेतू कायम ठेवणं, त्याला लागेल ती जोड देणं, हे आत्ता म्हटलं मागाशी तसं, हे केल्याशिवाय हे कमी होणार नाही. त्याला वैखरीचा मार्ग खूप चांगला आहे. ते वाचन असो काही असो, ज्ञानेश्वरी खणखणीत मोठ्याने वाचावी, त्याचबरोबर मोठ्याने वाचावा. आपल्याला मोठ्याने वाचल्यानंतर इतर विचार त्या क्षणी करता येत नाही, ठरवले तरीसुद्धा अवघड जातं. प्रपंचाचे विचार आहेत समजा काही, तर ते त्या क्षणी झाले साधनाचे फळं, संसार झाला सफळ, इथे कुठे दुसरा विचार येणार, मध्ये काही येतच नाही. तेव्हा हे यासाठी काही मार्ग आहे, तर त्या क्रमाने आपण करत राहिलं तर ही कमी होईल. आणि त्या अर्थाने पळापळ नाही. परमार्थाचा आपण सकाळी एक समास वाचतो आहे, दुपारी एक समजा काय प्रार्थना करतो आहे, काय संध्याकाळी विचार घेता म्हणतो, आणखीन काय म्हणतो, मनाचे श्लोक म्हणतो म्हणतायत. तर ते म्हणतायत ना, मग त्याचाही काही प्रभाव असणारच की. जसा पेपर वाचल्याचा प्रभाव आहे तसा मला मनाचे श्लोक वाचल्याचाही प्रभाव आहे. शेवटी तेही आत गेलेलंच आहे. मी म्हणतो ते त्याच्यापेक्षा कुठलं प्रबळ असेल ते नंतर ठरेल. आपली पुष्टी नेहमी ह्या विचाराला आहे, एवढं नक्की आहे ना, आपलं काम होणार. ज्ञानेश्वरीत माऊलीने 4थ्या अध्यायात
जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही असे. यामध्ये काय सुचवले? जयाचे ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुससी काही असं आहे. बरोबर, हे संदर्भ बरोबर आहे की ज्याला ऐहिक व्यवहार व्यवस्थित करता येत नाहीत, प्रपंच नीट करता येत नाही, तर त्याच्याकडून काय परत्राची म्हणजे परमार्थाची काय अपेक्षा करावी? हे कोणत्या अर्थाने म्हटलं आहे? ज्याला स्थूल गोष्टी सांभाळता येत नाहीत, समजत नाहीत, नीट करता येत नाहीत, त्याला सूक्ष्म गोष्टी कशा कळतील आणि कशा नीट करता येतील? यात मगाशी जे गुरुचं स्वरूप म्हटलं, शक्यता नाही आहे. आपण समजून घ्यायचा काही प्रयत्न, गुरु ठेवा नाही तर न ठेवा, माना नाही तर न माना, पण एकदा मानला तर तुम्हाला कळणार नाही एवढं मानूनच माना. कारण तो ज्या ठिकाणी असतो ते त्या ठिकाणी आपण नसतो. त्यामुळं महाराजांनी जे मुंजे करायला उत्तर दिलं तेच आहे ते अंतरकरांच्या वेळेलाच ना. अंतरकरांच्या वेळेला मुंजे करायच्या वेळेला आमंत्रण द्यायला गेले तेव्हा कुठे ठेवावी म्हणजे आपल्याला येणं सोपं पडेल. ते म्हणजे तुम्हाला कुठे ठेवायची तिथं ठेवा, तुम्ही जिथं ठेवाल तिथं येणं मला शक्य आहे, पण मी जिथं असतो तिथं तुम्हाला येणं शक्य होणार नाही. उत्तर आहे. बरोबर आहे. त्यामुळे ते जिथं असतात ती जागा सापडणं अवघड आहे, आणि ते इथे दिसले तरी ते इथे नसतात, हे त्याचं महत्त्वाचं रहस्य आहे. तर ह्या दृष्टीने विचार केला तर ते जसं सापडत नाही तसं इथे असं म्हणायचं आहे, सूक्ष्माचा व्यवहार तर तो करायला आधी व्यवहार असायला पाहिजे नीट, मग सूक्ष्माचा व्यवहार करता येईल. केला सूक्ष्माचा व्यवहार संतांच्या अर्थीत म्हटलं ना, तर तसं आहे. या बाबतीत ऐहिक धड नाही म्हणजे काय? आपली बुद्धी जर ऐहिक बाबतीतसुद्धा व्यवस्थित चालू शकत नसेल, असंख्य उदाहरणं आहेत. आपण यांचं बघितलं, रामानंदांचं म्हणजे आपल्या पुण्याचे महाराज त्यांचं बघितलं तर काय तिथे आढळतं? तो शिष्यानं ते 2 रुपये देऊन ते सगळं बाजारात पाठवायचं. आले की सर्व काय जे आणायला सांगितलेलं असेल ते, भाजी काय पाला काय इतर काय गोष्टी, कडधान्य काय धान्य काय जे असेल ते, त्यात त्या काळात स्वस्ताईच्या ह्या म्हणजे त्यावेळचे 2 आण्यांनासुद्धा किंमत मोठी होती, रुपयाला किंमत मोठी होती. तर त्या काळातसुद्धा आले की रामानंद बेडकर महाराज, तर बेडकर महाराज आले की पैन पैचा हिशेब घेतो, पैन पैचा हिशेब पाहिजे. त्यांना म्हणजे बघणाऱ्याला असं वाटे की इतका काय जीव अडकला ह्यांचा, अगदी पैसे त्यांचा जीव इथं नाहीच आहे कुठं. हे दिलेल्यातही नाही, आलेल्यातही नाही, जे आणलं त्यातही नाही. त्या अर्थानं नाही, त्याला व्यवहार व्यवस्थित. ते म्हणाले तुम्हाला आणि नाही पैचा हिशेब जमत नाही तर तुम्हाला सूक्ष्माचा हिशेब काय जमेल म्हणते. कसा कळणार? म्हणून आजही मी आपल्याला अनुभवाने सांगतो की 75% माणसांना आलेले अनुभव कळत नाहीत. कारण व्यवहारातला अनुभव कळत नाही, त्याला परमार्थातला अनुभव का कळणार? ठेच जरी लागली तरी सुद्धा कारण असलं पाहिजे. दुःख वाटायला आलं तर कारण असलं पाहिजे, सुख वाटायला आलं असलं तरी कारण असलं पाहिजे. गाडी चुकत नाही, गाडी वेळच्या वेळेला सुटते. गाडी चुकतो म्हणतो आपण, तसं ते आहे. विनोबा म्हणाले ना तसं आहे, गाडी चुकलेली नाही. तसं ह्यातलं कुठलीही गोष्ट चुकलेली नाही आहे, ती बरोबरच आहे. आता ही बरोबरच आहे हे समजायला सूक्ष्मदृष्टी हवी की नाही? ही गोष्ट बरोबरच आहे. आता आपण स्वतःची त्यात काही कॉन्ट्रिब्युशन म्हणून आपण त्यातली स्वतःच्या कर्माने काही घातलं असतं, त्याच्यामध्ये बुद्धीने काही घातलं असतं, तर माझी बुद्धी तेवढी तीव्र नाही, मी हे समजू शकत नाही, हे तरी समजलं पाहिजे. आता इतपत नसतं, म्हणून हे तयारी करून घेतात सगळी. ही जी ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुससी काही, त्यांना ऐहिक सगळं धड करून मग तो परमार्थाला तयार होईल असं काही म्हणायचं नाही आहे, या अर्थानं म्हणायचं नाही आहे. त्याला ऐहिकातले म्हणजे जे दृश्यातले व्यवहार आहेत त्याचे तरी व्यवस्थित असू देत, ते तरी त्याला कळू देत, मग त्याला परमार्थाचं सूक्ष्माचं कळेल. तर ह्यासाठी सूक्ष्म कळण्यासाठी आधी हे जे स्थूल आहे, जे दृश्य आहे, तर दृश्याचा तरी अर्थ लागू दे त्याला अजून दृश्याचा नाही अर्थ लागत आहे, तर त्याचे परत्र पुससी काही. किती ठिकाणी या अर्थाने सुचवलेलं आहे. आपल्याला स्थूल तरी गोष्टींचे अर्थ लागतात का एवढं तरी ज्ञान जमू दे, आपला हिशेब टिशेब तरी व्यवस्थित असू दे, आपला वेळ कसा जातो आहे कुठे जातो आहे हे तरी कळू दे, आपण करतो आहे ते नक्की बरोबर आपल्या ध्येयाला धरून आहे की नाही हे तरी कळू दे. तर हे कळलं तर उद्या कदाचित आपण भगवंताचं ध्येय ठेवलं तर त्याच्यासाठी हे सगळं वापरता येईल. ते पलीकडेच आहे, ते सांगणारे गुरु आहेतच काय करावं हे, पण किंवा ग्रंथ आहेत ते सांगतातच आहेत काय करावं ते, पण आम्हाला हे नाही जमलं तर ते कसं जमणार? या अर्थाने त्याचे परत्र पुससी काही याचे ऐहिक धड नाही. माणसाला व्यवहारातला समजा अनेक गुण आहेत,
व्यवहारातले गुण नाही अंमलात आणता आले तर भगवंताचे काय अंमलात आणेल मला सांगा. जे काय आहे आता या क्षणी जे काय हवामान आहे का तसं आहे याचा आपल्याला उलगडा होत नाही. का तसं नाही याचा उलगडा होत नाही. पण व्यवहारातला आपल्याला आपण केलं त्या कर्माचं हे फळ आहे, आपण हे केलं त्या कर्माचा हा परिणाम आहे. चांगला असेल वाईट असेल काय मला त्याबद्दल म्हणायचं आहे. चांगला वाईट हा विषयच असू शकत नाही, कारण मला फक्त परिणाम आहे. तर तो परिणाम आहे एवढं तरी निदान लक्षात आलं पाहिजे. परीक्षेत मार्क कमी पडले म्हणजे अलीकडे पेपर कसेही हे नाही, हे ऐहिकसुद्धा कळलेलं नाही याचा अर्थ सर. आपण असं म्हणू नये, ते बरोबर तपासतात आणि म्हणूनच कमी दिलेत. आता म्हणूनच बरोबर आहे ना, म्हणूनच कमी दिले ह्याचा अर्थ काय झाला आता की ह्यात काय अर्थ नाही. ह्यात काय अर्थ नाही पहिल्यापासून सगळा अभ्यास व्यवस्थित करावा लागेल, हेच त्याचं उत्तर आहे. तो जर मनापासून केला म्हणजे जो काही आधी केला होता, ज्याला आपण केला असं समजत होतो, तो समजत होतो, तो अपेक्षेप्रमाणे नव्हता असं लक्षात यावं ना निदान. तर अशा तऱ्हेनं जे व्यवहार चालू आहेत ते सगळे व्यवस्थित कळले तर मग पुढचं भगवंताचे काय लिहिलं आहे ते कळेल. तर या अर्थाने त्याला पुढचा परमार्थ कसा कळेल. कृतज्ञतेची कृती म्हणून नक्की काय करावं. अनेकदा ईश्वरानं आपल्याला काय काय दिलेलं आहे जे जाणीव होते, त्या क्षणापुरते आभार वाटतात. तसंच त्याची जाणीव होते, त्या क्षणापुरते आभार वाटतात. नंतर नमस्कार केला जातो. मात्र ही कृती खूप कमी आणि अपूर्ण वाटते. तरी कृतज्ञतेची कृती म्हणून नक्की काय करावं ते ऋणस्मरण मालेचं म्हटलं नित्योपासनेत होती, परंतु ते फक्त वरवर म्हटलं जातं असं वाटतं. काशीस्त जावे नित्य द्यावे, निदान ऋणस्मरणमाला म्हणत तरी राहू दे. जे संस्था किती गजपती जगती व्यवस्था एवढं जरी राहिलं तरी संस्थेचं कुठलं तरी ऋण फेडेल. मग ती तो शिकलेली शाळा असेल, नंतर आणखीन कुठं शिकलेल्या गोष्ट असेल, समाज असेल, संस्था असेल, काय असेल ते असेल, असं असंख्य गोष्टी त्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याही पुढे असं तो अवघ्या असत राहतात. आये हरेक स्मरणे उपकार करता असं काय काय आहे ना. मग आता हरेक स्मरणे उपकार करता आठवावा की आपल्यावर आजपर्यंत उपकार कोणी कोणी केले, कोणकोणत्या बाबतीत केले. अगदी बुटाला धरून चालवण्यापासून शिक्षणापर्यंत, अगदी परमार्थापर्यंत सर्व बाबतीत कुणाची ना कुणाची काहीतरी मदत झाली आहे. आपल्याला जर आठवत नसेल तर मदत लिहून ठेवावी, कारण मदती आपल्याला कर्मानं सांगणे म्हणजे बुद्धिमत्ता असते, त्याबद्दल मला म्हणायचं नाही, पण ती इकडे लागत नाही. तर ती जी आहे ना लागत नाही म्हणजे लावली जात नाही. तर त्या अर्थाने झालेल्या घटनांची यादी नाही माणसाकडे. मी असं म्हणजे ते सुद्धा पुन्हा बरोबर त्यांच्यात भाषेत सांगणं चांगलं की आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना सांगा काही घडलेल्या. त्यांनी सांगितलं असा जन्माला या ठिकाणी होतो, त्या ठिकाणी होतो, माझं शिक्षण यांनी मदत केली, त्याने केलं, अमकं केलं, तमकं केलं, मग आता मी चांगल्या परिस्थितीत आहे वगैरे सगळं झालं. ते म्हणाले हे छानच झालं, सगळं आपल्याला चांगलं आठवतं आहे. म्हणले फक्त मी भेटलो याला यात कुठे स्थान नाही आहे का. किती अलगद विचारला प्रश्न. हे तेच विचारू जाणे आणि समजणारीच समजू जाणे. तर त्यात ते भेटले ह्याला सर्वात महत्त्वाचं स्थान आहे. एक वेळ बाकीचं ह्यातलं काय भाजीपाला आहे सगळा, आज ताजा बनवून आणायचा, जमलं उद्या भाजी खायची, नाही जमलं तर परवा दिवशी शाळा झाला म्हणून टाकायचा. प्रपंचाचं स्वरूप सांगतो एका वाक्यात. आज ताजा बनवून आणायचा, उद्या जमलं तर भाजी करायची. आता ते करताना लक्षात आलं की याला कीड लागली तर ते टाकूनच द्यावं लागतं, करायचं. आणि तेही आपण गडबडीत असतो ना, आपल्याला भाजी करायला झाली नाही, निवडायला झाली नाही, वेळ नाही. नेमक्या निवडण्याच्या न निवडण्याच्या भाज्यामध्ये फरक आपल्याला माहिती आहे, आपण चांगले प्रपंचक असल्यामुळं. तर नेमकं तशी भाजी आणली, आपल्याला नाही वेळ, तर त्यावेळेला ती राहिली तर दुसऱ्या दिवशी आपल्याला माहिती आहे, तर ते सगळे मलूल होते. मग तसली कशाला म्हणून टाकून दिले. ते साधारणपणे माणसाच्या जीवनाचं सारांश एवढ्यात येतो. मग हे जर असं आहे तर मग आता आपल्याला त्या तर कशा आठवतील. म्हणून मी भेटलो याला यात कुठे स्थान नाही आहे का हे जे विचारलं, वास्तविक ते ब्लिंक होणारं स्थान असलं पाहिजे. अरे जे आहेत, जी वेळ झाली म्हणून मला हा मार्ग कळला आहे, म्हणून मी या मार्गावर चालतो आहे, भले मी धडपडत असेन, भले मी काय करत, पण मी चालतो आहे, ते मला कळलं नसतं असं कल्पना करा. म्हणजे मी नेहमी म्हणतो की त्याच्यात एक गुरु फक्त वजा कराव्यात.
आणि आपलं जीवन काय झालं असतं ओळखावं, म्हणजे कळतं आपल्याला गावात ते काय त्याचं महत्त्व आहे ते कळतं. आता मला सगळं जमेल किंवा नाही आज जाऊ दे, हा प्रयत्नाचा भाग आहे, त्यांच्या कृपेचा भाग आहे, ठीक आहे, ते ठेवू बाजूला. पण मला ते जर कळलं नसतं तर माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत जे करत आलो तेच करत राहिलो असतो, तेच करत गेलो असतो. हां, लोक म्हटले असते मागणं चांगले होते, तेवढं, याच्यापेक्षा काही नाही. तर हे ज्याला कळलेलं आहे तो उद्धरून गेला, तर तो आपल्यातलाच होता पण तो उद्धरून गेला आणि आपल्याला एक मार्ग दाखवून गेला. हे जे आहे ना, हे कळायला मग काय करावं, तर आपल्या ज्यांची म्हणून कृतज्ञता वाटते, ज्यांचे म्हणून भेटल्यामुळे काहीतरी घडलं. मी म्हणतो अगदी तपशिलात किरकोळ जायला नको, पण निदान महत्त्वाचं म्हणून तरी निदान जे आहे ते टिपून ठेवावं, त्याच्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही. एक वेळ भगवंताची क्षमा मागून म्हणतो, एक वेळ गीता नाही वाचली तरी चालेल, पण उपकारकर्त्यांचं स्मरण याची यादी वाचव. एक अध्याय नाही पुरणार आपल्याला की ज्याने त्या वेळेला काही, मी महत्त्वाचं म्हणतो त्यातलं त्यातसुद्धा परमार्थातलं तर आणखीन म्हणतो, पण व्यवहारातलं तर आहेच आहे, तर ते तरी आठवलं तरीसुद्धा ऋणस्मरण मला. म्हणून मग म्हटलं ती नुसती म्हणण्यानं जे होतं की ते म्हटलं तिथे खाली की ते वरवर म्हणलं जातं. वरवर म्हणलं जातं का, तर त्यातल्या कुठल्याही मुद्द्यावर आपला अनुभव आपण टिपलेला नाही आहे. संस्था किती जपती, आत्ता विषय निघाला ना, कुठल्या संस्थेचा आपला संबंध आला आणि त्यामुळे आपण जपलं गेलो. भले ती लायब्ररी असेल, भले आणखीन काय असेल, शिक्षण संस्था असेल, काय असेल ते, तिचं नाव आपल्या यादीत आहे का, कृतज्ञतेच्या यादीत आहे का? ती नसती तर मी त्या शाळेतून काय तो कॉलेजमधून बाहेर पडलो असतो का, एवढा विचार आला तरी त्याचं नाव त्याच्यात येईल. मग ते वरवर म्हणणं होणार नाही, मी त्याच्याबद्दल काय केलं तर काहीही केलं नाही. म्हणजे आज एक 10% 20% लोक सोडा क्षणभर, पण ज्या शाळेतून शिकून आले त्या शाळेत ते परत आभार मानण्यासाठी किंवा काय ते करण्यासाठी, आता स्कीम काढतात ते वेगळ्या गोष्टी बघा, ते मिक्स आहे सगळं, मार्केटिंग आणि हे दोन्ही मिळून मिक्स आहे, ते सोडून देऊ क्षणभर आपण. पण ते कृतज्ञतेनं त्या शाळेला पुन्हा दरवर्षी नमस्कार करायला जातात. असे किती लोक असतील आपल्याला? एक 10% 20% कोण सापडत असतील तर. बाकीचं आता शाळा निघून आणि कुठे आता तिकडे जाता परत. तिथे आपल्याला कोण ओळखते? आपल्याला कोण ओळखत नसलं तरी आपण शाळेला ओळखतो ना. मग ते असं सुटलेलं आहे ते सगळं. तर तसं सुटलेलं किती सापडेल आपल्याला? वही पुरणार नाही. वही 100 पानी वही घाला, 200 पानी वही घाला, पुरणार नाही. इतक्या गोष्टी घडल्या म्हणून हे घडलं. तर हे जे आहे हे जर टिपलेलं असेल तर उपयोग होईल. आपल्यापुरतं टिपावं. अगदी कोड लँग्वेज वगैरे ठेव. तुमच्यावर कोणाचे उपकार झाले आणि तुम्हाला ते व्यक्त करायचे नसले तर, दुसऱ्यानं ती वही पाहिली तर, मग ते किती बरोबर मनावर बोट बरोबर ठेवलं गेलेलं आहे. तर त्यामुळे ते दुसऱ्यांनी पाहिलं तर, हो का त्यांनी का तुमच्यावर उपकार केले, हो मग त्यांचे तुमचे समजा काय नाही, कशाला आपल्याला ते नको आहे ना. मग XYZ लिहा, नाही तर YXZ लिहा, काय तुम्हाला लिहायचं ते लिहा. ते म्हटल्यावर तुम्हाला ती आठवण झाली पाहिजे मात्र. नाही तर कशासाठी काय ते आपल्या गोपाळ गडकऱ्यांचे गोपाळ ना ते कोण गाठीवर कसली गाठ कशासाठी मारली हेच आठवत नाही. त्यामुळे XYZला कशासाठी आपण XYZ लिहिलं आणि कुठल्याला YXZ लिहिलं हे जर लक्षात येत नसेल, सरळ नाव लिहा, विचारलं सांगा, हो यांचे माझ्यावर अशाचे उपकार काय बिघडलं सांगितलं म्हणून. तर त्या अर्थाने असं ठेवावं, तसं ठेवावं. वही अगदी लॉकरमध्ये ठेवावी, अगदी आपल्याला तसं वाटत असेल पण लिहिलेली असेल. आणि मग त्याच्यासाठी मी काय केलं. आता मी काय शाळेत जाऊन शिकवणार नाही, पण शाळेला नमस्कार करेन ना. संस्था आहे, त्या संस्थेने मला काय, समजा त्या लायब्ररी आहे, मी वाचनालयाची माझ्यावर मोठे उपकार आहे, तर निदान मी त्या शाळेला 10 100 पुस्तकं 50 पुस्तकांची पुस्तकं देईन. ठीक आहे, काय तिथल्या विद्यार्थ्यांना काय मदत करायची ती करीन. कितीतरी कृती आपल्याला सुचत जातील, कारण शेवटी प्रक्रिया सुरू झाली पाहिजे, मग काय ते करता येईल ना. मग ते विद्यार्थ्यांसाठी करा. त्याकडे आपण विद्यार्थीच होतो, त्यासाठी कोणीतरी काहीतरी केलं पण असेल. ते किती पारितोषिकं ठेवलेली असतात, ती मिळालेली असतात. ते पारितोषिक ज्यांनी ठेवलं ज्याला मिळाले तो सुद्धा भेटायला गेलेला नसतो कधी. त्याचे कोणीतरी असतं ना, त्याच्या प्रित्यर्थ असेल तर गोष्ट वेगळी, पण तरीसुद्धा प्रित्यर्थ नसलं किंवा असलं तरीसुद्धा त्याचं कोणीतरी रिप्रेझेंटेटिव्ह असतंच. तेव्हा त्यांना तरी निदान तो भेटून बा तुम्ही ठेवलेला पुरस्कार मिळाला आणि माझं भाग्य आहे असं समजतो मी, असं म्हणणारे किती ज्यांना मिळाला आहे पुरस्कार ते किती लोक असतील. हे मेडल मिळालं, ते मेडल मिळालं, बरोबर आहे, पण ज्यांनी मेडल ठेवलं होतं त्यांचं काही नाव कोणी पर्सनल ठेवलं होतं का, विद्यापीठाचं असेल किंवा आणखीन कोणाच्या संस्थेचं असेल, शाळेचं असेल तर ठीक आहे, ते संस्थेचं आहे, पण तरीसुद्धा संस्था आहेच परत. मग संस्थेसाठी काय केलं, असं केल्याशिवाय पुढं नाही जाता येत. म्हणजे हे जे आहे हे जर आपल्याला दूर करायचं असेल तर हे आवश्यक आहे. अन्नपूर्णाष्टकात आणि मी का म्हणतो ती अत्यंत प्राथमिक आणि सर्व गुणांना वापरून असणारा कृतज्ञता हा गुण आहे.
की म्हणजे कृतज्ञता मार्ग आता स्पष्ट करायच्यासाठी जे पुस्तक लिहिलं आहे ना, त्याच्यामध्ये ह्या कृतज्ञतेबद्दल जे काय म्हणायचं होतं ते जेवढं शक्य होतं तेवढं स्पष्ट केलेलं आहे. त्या एका गुणावर बाकीचे गुण जगतात. एक जर हे असेल, आता शाळेकडे गेलो तर असं वाटतं अरे शाळेची भिंत पडायला झाली, काहीतरी आपल्याला शक्य असेल तर करावं. दान झालं आपोआप. तुम्ही गेला होता कृतज्ञतेसाठी, पण तिथे गरज निघाली दानाची. मग तुम्ही त्यासाठी काय तुम्हाला 100 रुपये द्यायचे, पण ते तुम्ही देऊ शकला, दान दिलं गेलं. हे असं इथेच नाही, कितीतरी ठिकाणी असं असतं. आणि अशा असंख्य गोष्टीवरच आपलं चालतं. बरं, आम्ही वारा सुटला म्हणून आम्हाला वाऱ्याचे काय उपकार म्हणणार आहे आम्ही? म्हणजे त्यालासुद्धा मर्यादा इथे लक्षात येतं. जिथे व्यावहारिक गोष्ट आहे तिथे काहीतरी करता येतं. भगवंताचे काय उपकार म्हणणार? नाम घेतो म्हणजे तेवढंच आपल्या हातात, बाकी काही नाही. जे अशा जितक्या गोष्टी सूक्ष्म होत जातात तितकी आपली उपकार फेडण्याची क्षमता कमी कमी होत जाते. आणि शेवटी नमस्कारावर यावं लागतं. निरंजन म्हणे फार करू आता नमस्कार. ते जे होतं ते त्यामुळे होतं, पण त्याची सुरुवात तरी व्हायला पाहिजे. शक्य आहे तेवढं तरी करू दे, मग पुढे बघू. तर असं आहे. अनेक गुणांना जन्म देणारा तो गुण आहे. त्यामुळे आणि तो अशा पद्धतीने जपला तो जपला जाण्याची नक्की शक्यता आहे. बघा, अन्नपूर्णाष्टकात परार्ध संपे क्रियमाण नाही असं कोणत्या अर्थाने म्हटलं आहे ते स्पष्ट झालं नाही. ते स्पष्ट व्हावं. मागे आपण अन्नपूर्णाष्टक बघितलं होतं, पण कदाचित हा मुद्दा सुटून गेला असेल. त्याच्यावरती जो श्लोक आहे ते मलाही डोळ्यासमोर नव्हतं, आणायचा प्रयत्न केला आहे. तसा जन्मता जीव प्राणीचा असतो. इथे सुरुवात आहे. जन्मता काय आहे? एक साधा जसा प्राणी जन्माला येतो तसा मनुष्य त्या अवस्थेत आहे. आत्ता जन्माला आला तेव्हा तुझ्या कृपेने माणूस घडतो. तेव्हा तिनं अन्नपूर्णेने जी कृपा केली तीसुद्धा परत कृतज्ञतेत आली. अन्न आहे आणि त्याला कोण मालक नाही असं नाही. अन्नपूर्णा आहे हे लक्षात ठेवावं. ती देवता आहे हे लक्षात ठेवावं. तिची कृपा असली तर जेवता येतं, तिची कृपा नसली तर जेवता येत नाही. अन्न असलं तरी साखरेची पोती भरली तर डायबिटीस आहे, खाता येत नाही. तर असं जे आहे ना, तर तसे कितीतरी गोष्टी आहेत की आपण म्हणतो अनेक वेळेला की भूक नाही, हे नाही. हा केवळ काही नुसतं फिजिकल याचा शरीरशास्त्राचा विषय नाही त्याला इच्छा होत जेवायची. आता ती कुठून आणायची? अन्नपूर्णेची कृपा असली तर हे सगळं होतं. माणसाला भूक लागणं ही सुद्धा भगवंताची त्याच्यावर कृपाच आहे. तो नुसता शरीर संस्थेचा विषय नाही. तर तसं असून अगदी पोट मोकळं असूनसुद्धा मनुष्य नको म्हणतो. ते जे काय आहे ते अन्नसुद्धा तिच्या कृपेचं अन्न असलं तरी जाणं ह्याच्यासाठी सुद्धा तिची कृपाच लागते. तुझ्या कृपेने माणूस घडतो म्हणण्यामध्ये आपल्याला ते आले. तसा जन्मता जीव प्राणीचा असतो. प्राण्याचा जो माणूस होतो तो त्या अर्थाने तुझ्या कृपेने, तर द्विज आपण शब्द वापरला होता, तर त्या अर्थाने जीवाचा म्हणजे सामान्य जीवाचा माणूस होणं. आज आपण म्हणतो माणूस की नाही म्हणजे काय नाही, माणूस नाही आहेत का? माणसं आहेत, पण माणूस की नाही म्हणतो. माणूस की नाही म्हणतो म्हणजेच त्याचा अर्थ असा आहे की ज्या अर्थाने द्विज दुसऱ्यांदा जो जन्माला यायला पाहिजे शिक्षण आणि संस्कार आणि सहवासाने सत्संगाने काय जे असेल ते त्याच्यात येतं, तेव्हा आपण त्याला माणूस या अर्थाने म्हणतो. म्हणजे हे दुसरा जन्म आहे त्याचा. तर तो तुझ्या कृपेने माणूस घडतो का? तर हे सगळं व्हायला, तो जिवंत राहायला अन्नपूर्णेची कृपा पाहिजे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना ॲनिमिया झाला म्हणजे काय झालं, आता शेवटी अशक्तपणा आला, अन्न जाईना आणि ॲनिमिक झाला, तर मग त्याच्या हातून कार्य होणं ही गोष्ट पुढे फार पुढची राहिली. तर तो तुझ्या कृपेने माणूस घडतो, देवत्व येण्यास पुढे जीवाला कृपा सहाय्यकारी मन माऊलीला. मनाला सुद्धा शरीर आहे म्हणून स्थान आहे उतरायला, जे विमान आहे, पण उतरायला त्याला पॅड लागतंच ते. तर तशा तऱ्हेचं हे हेलिपॅड उतरलं आहे म्हणून हे शरीरावर उतरलं. ते ज्यांनी जगवलं त्याचे उपकारसुद्धा त्या अन्नपूर्णेच्या कृपेतच येतात. त्यामुळे देवत्व यायला पुढे जो अभ्यास करायला पाहिजे, जे आत्ता कृतज्ञता म्हटली, समजा कृती करायची आहे तर त्याला स्वतःच्या कष्टाचं काही ते नको का त्याच्याजवळ, तर तो जो नाही उपकार करणार ना. म्हणजे ते सगळं करायला, कष्ट करायला शरीर सबळ पाहिजे की नाही, सबळ असायला शक्ती पाहिजे की नाही, शक्ती असायला अन्न गेलं पाहिजे की नाही, मग अन्नपूर्णेची कृपा हवी का नको, असं आहे. तर त्या अर्थाने हे कृपा सहाय्यकारी म्हणून पुढे असं झालं की किती एक कर्मे आजन्म केली. कर्मांचा प्रकार नाही सांगता येणार, पण किती एक म्हणून म्हटले. किती एक वर्षे जगण्या मिळाली. आपण भूक बळी बघतो तेव्हा कळतं
की असाही माणसाचा नाश होऊ शकतो. तर तशी तर कोणी परिस्थिती नाही. मग किती एक कर्मे या जन्म केली, किती एक वर्षे जगण्या मिळाली. आता पुढे आहे ते महत्त्वाचं. किती धर्म झाला, किती योग घडला. भगवंताचा योग जे म्हणतो ना त्या आपल्या श्लोकामध्ये वगैरे, तर ते योग आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तो घडायला मी पाहिजे ना, माझ्या मनात सद्भावना पाहिजे ना, तर योग घडेल. नाही तर जगात सगळीकडे परमेश्वर आहे, पण माझा योग होत नाही ना, माझा संबंध येत नाही, मला वाटत नाही तसं. तर किती धर्म झाला, किती योग घडाला, तुझ्या कृपेनेच तो शक्य झाला. तेव्हा जो काही धर्म झाला असेल, जो काही भगवंताचा योग घडला असेल, तर हे घडल्यामुळे तो तुझ्या कृपेने शक्य झाला. तर म्हणून त्यामुळे माझं प्रारब्ध संपलं. संपायला मदत कोणाची झाली? मूळ तर अन्नपूर्णेची झाली. ते जे आहे क्रियमाण नाही. माझं प्रारब्ध संपलं, माझं क्रियमाण संपलं, पण याला अन्नपूर्णेबद्दल तशी भावना आहे. तर हे सगळं आहे, हे आहेच, पण माझ्या भावाने ते जिवंत होतं आणि अनुभवाला येतं. प्रारब्ध संपे क्रियमाण नाही, नुरे जीवनी संचिता ठाव काही. काय होतं, अन्नानं, हे मनमावलीचा आधी उल्लेख केला आहे ना, तर अन्नाने मन बनतं. अन्न शुद्ध असतं तर मन शुद्ध होत जातं, अन्नाने वासना शुद्ध होत जातात. आणि असं झालं की पुढे संचिता ठाव नाही, शिल्लक राहतच नाही. जर अन्न जर शुद्ध असेल तर त्याच्यातला मनाचा भाग शुद्ध झाला, जो होता त्याची कर्म घडून त्या मार्गाने संपला, आणि नवीन निर्माण झाला नाही, कारण अन्न शुद्धच जाते. आपल्याकडे बाकीचं मोठं जाऊ द्या, पण आपल्याकडे रोग्याला बरं व्हायचं असेल तर पथ्य कशाला सांगतात? की अन्न शुद्ध जावं, पाणी पिईल ते शुद्ध जावं, वरणभात खावा हे जे सांगतायत, किंवा काय जसं भाकरी खावा सांगतायत, ते त्यासाठी सांगतायत की जाणारा अन्नाचा अंश पोटाच्या दृष्टीनं, ते शरीरशास्त्राच्या दृष्टीनं विचार करतायत. पण ते पथ्य कशासाठी सांगतात? आता हे सगळे अन्नातलेच भाग आहेत, पण काही साध्या प्रकारचं अन्नसुद्धा आजाराला चालत नाही. मग चालत नाही तर तुरीत आणि मुगात फरक करतातच ना. शेवटी मुगाच्या डाळ आणि तुरीच्या डाळ फरक करतातच ना. तो का करतात? तर बरा व्हावा म्हणून करतात. म्हणजे इथे काहीतरी शुद्धी अशुद्धीचा प्रश्न आहे ना, तो मनाच्या बाबतीत फार सूक्ष्म आहे. तर तिथे हे अन्नाने ते शुद्ध झालं, म्हणून प्रारब्ध संपलं आणि क्रियमाण नाही, आणि नुरे जीवनी संचिता ठाव काही. आणि हे अन्नपूर्णेच्या भक्तीचं झालं, पण भक्तीचंच लक्षण ते आहे. तुकोबांनी सांगून ठेवलेले आपल्याला अभंग आपण वाचले असतील, त्यामुळे मी त्यात जात नाही, वेळ जाईल आपला म्हणून, की हे भक्ता संचित नाही जाण, तो जो अभंग आहे ना, प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, कारण भक्तीनं भगवंताच्या संबंधाने तो इतका शुद्ध झाला की त्याच्या मागे प्रारब्ध नाही, क्रियमाण नाही, चालू जे कर्माचं फळ आहे तेही नाही, त्या अर्थाने कर्माची सक्ती उरत नाही. आणि नोरे जीवनी संचिता ठाव काही जे म्हटलं आहे ना, तर तसंच म्हटलं आहे. आणि क्रियमाण नाही, भक्ताला संचित नाही, प्रारब्ध नाही, क्रियमाण नाही. तुकोबांचा अभंग आपल्याला माहिती असेल, आपल्या याच्यात आहे, वाटते तुकोबांच्या पुस्तकामध्ये आहे. प्रारब्ध संपे क्रियमाण नाही, नुरे जीवनी संचिता ठाव काही. तशी भक्तिसेवेस संधी मिळाली, तू रक्षिल्याने ती शक्य झाली. भक्ती केव्हा शक्य होते? जेव्हा मन शुद्ध होत जातं तेव्हा भक्ती शक्य होते. तोपर्यंत स्वार्थाचे आविष्कार होतात, बाकी काही नाही. खरी भक्ती तेव्हा शक्य होते जेव्हा मन शुद्ध असतं. तेव्हा मन शुद्ध असतं तेव्हा केलेल्या क्रिया शुद्ध असतात आणि त्या भक्तिरूप होतात. म्हणून वेगळं भक्तीचं काही करण्याचं कारण पडत नाही. जे जीवन जगतो तीच भक्ती असते. जे जीवन, कारण ते जीवनच आधारच मुळात मनमावली म्हटलं ना, तसं ती शुद्ध आहे. आणि ती कशानं शुद्ध होणार? मन शुद्ध होणार. आपल्याकडे कोणता घटक आहे असं सांगा म्हटलं तर काय सांगणार? बाकीच्या प्रत्येक अवयवाचं किंवा शरीराचं आपल्याला सांगता येईल, ते दृश्य आहे. हे अदृश्य हे शुद्ध होत नाही. म्हणून या अर्थाने बघावं. मग हे प्रारब्ध सप्त का, क्रियमाण का नाही, हे आपल्या लक्षात येईल. आणि काही वेळेला असं असतं की एखादा प्रारब्धानी माणूस घरात आहे, तर तो प्रारब्धानी आहे याचा त्रास नसला तर तो असला म्हणून कुठे बिघडला असं होतं. त्रास संपलाच, आपल्याला असलेला त्रास संपला तर ते कुठे बिघडलं, महाराजांचं आपल्याला आठवत असेल तर अशा अर्थाने ते संपलं.
आमच्या मुलाचं नुकतंच लग्न झालेलं आहे. सून लहानपणापासून उपासना करते, परंतु दैनंदिन उपासना, रविवारची बैठक यात जाणारा दिवस रोज किमान तासभर, तर हे मुलाला खटकतं. त्याला वाटतं मला, कुटुंबाला, तिला स्वतःला वेळ त्यांनी द्यावा. त्यावरून दोघांमध्ये मतभेद होतात. उपासनेतील असूनही ती प्रचंड तापट आहे. नम्रता खूप कमी आहे. काय करावं समजत नाही. आता काय मग खरोखर मला पण समजत नाही आता काय करावं याच्यावर. तर काय करावं. मुळात जर तापट आहे त्याच्याजवळ शब्द काढायचं म्हणजे आणखीन आपल्याकडं ओढवून घ्यायचे 2 शब्द आणखीन. आपण 1 शब्द टाकला 4 शब्द ऐकायला मिळणार. पण हे तापट माणसाचं लक्षण आहे. तर तो चौपट परत करतो. तर ते तापटपणाचं लक्षण आहे. आता ती उपासनेत असून जर तापट असेल तर तिची उपासना अजून म्हणजे उपासना नाहीच आहे असं समजायला हरकत नाही. आणि जर असेलच म्हणजे तिला वाटतंय ना आता तासभर करते काय ते, तर ती तासभर त्या अर्थाने काही करत नाही आहे. खरं जे करायला पाहिजे ते होत नाही आहे. हे जसं नुसतं म्हणणं होतं तसं हे काहीतरी नुसता तासभर जातो असं समजायला हरकत नाही. पण त्याच्याबरोबर हे प्रश्न आहेत आणि ते असे वाढतात. ही गोष्ट खरी आहे. काय होतं खरी उपासना म्हणजे काय हे लक्षात नाही येतं. आपण दुसऱ्याशी सौम्यतेने मार्दवाचा आता आपला विषय ज्ञानेश्वरीत चालला आहे, तर मार्दवाने तो नुसता राहिला तरीसुद्धा त्याची भक्ती होतेच आहे. आणखीन काय भक्ती वेगळी करायची. तसं आहे हे सगळे. जी दैवी संपत्ती आहे ती आपल्या आचरणात असणं म्हणजे भक्तीच, दुसरं काय आणखीन. तर ते कुठं सांगितलं गेलंच नाही. कदाचित सांगितलं असेल की एवढे 100 श्लोक वाढा, 100 श्लोक वाढा, ते झाले की त्यांचा त्याच्याशी काही संबंधच उरत नाही. महाराज म्हणले ना आपण उपासनेची वेळ झाली की आपला उपासनेशी दिवसात कुठेच संबंधच येत नाही. म्हणले वास्तविक दिवसभर त्याचा संबंध यावा म्हणून ती तासभर करायची आहे. कारण लक्षात असलं पाहिजे ना सकाळी रामाचं नाव घेतलं आहे ते आता बोलताना काय करायचं आहे, तो पहिल्यांदा रामच म्हटलं पाहिजे, त्याचं स्मरणच केलं पाहिजे, मग काय बोलायचं ते बोललं पाहिजे. असं आहे ना. काय आपण विठ्ठलाचे भक्त असाल तर ठीक आहे, समचरण विठेवरी चालतं, आपला समत्वम योगमुच्यते, आपला व्यवहार जास्तीत जास्त समान ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्याची भक्ती अंमलात आली. तर तसं कुठं काही यात नाहीच आहे. आणि दुसरं असं आहे की आता हे जे व्यवहार आहेत, आता नुकतंच लग्न झालं, आपण थोडे दिवस वाट बघूया. आता एक जनरल थोडक्यात सांगण्यासारखं एवढंच आहे की थोडे दिवस वाट बघावे. तर दैनंदिन उपासना, रविवारची बैठक, तर हे आता मुलाला खटकतं. आता ही बाजू कोणाची. आपल्या मुलाला जर 1 तासभर तिने केलेली उपासना जर खटकत असेल तर आता जाऊ दे, आता काय म्हणणार आहे, मोठी माणसं असणार सगळी. आपल्याकडेच उपासनेची बैठक नसली पाहिजे, मुलात ती नाही, किंवा मुलात आपण रुजवू शकलो नाही, म्हणजे आपली उपासना मनापासून घडली नाही म्हणून त्याला त्याचं महत्त्व वाटत नाही, म्हणून ती 1 तास जो काय घालवते किंवा वेळ देत नाही, त्याच्याबद्दल आपली तक्रार राहते. याचा अर्थ सरळ आहे की मूळ दोष आपल्यापासून आहे, मग तो मुलात आला. कारण त्याला तसं वातावरणच माहीत नाही. त्याला 2 तासाच्या जागी 3 तास जपाला बसूया असं वगैरे ह्या कल्चरमध्ये नाही येतो. तर त्यामुळे त्याला हे खटकतं की हे काय जे दिवस आहे त्यात ते उपासनेला वेळ जातो किंवा आणखीन काय जातो, मग ते मला म्हणजे कुटुंबाला किंवा तिला स्वतःला वेळ द्यावा वगैरे, यावेळेला मतभेद होतात. काय संस्काराचा प्रश्न आहे. आणि संस्काराचा प्रश्न आहे म्हटलं की त्याचा प्रश्न आपल्यातच आहे. तर त्यामुळे काय करावे हे समजत नाही. याचं सरळच उत्तर आहे की आपलीच उपासना कमी पडते. तेव्हा कोण मोठे असतील तरी त्यांना नमस्कार करून मी म्हणेन की आपणच उपासनेला लागा. बराचसा वातावरणात फरक पडेल. निदान आपण एक शांत आहोत तर निदान तेवढं तरी काम झालं घरातलं. कारण हे आणखीन भर पडणार आहे ही जी आहे ती. महाराज म्हणले ना जगात सगळे वेडे आहेत. ठीक आहे, मी एक शहाणा व्हायचं ठरवलं तर निदान जगातल्या वेड्यांची एक खाली तरी संख्या कमी होईल की नाही. हे तर असं करता येतं, तसं करणं भाग आहे. आता तेव्हा ते उपासनेत असून ती तापट आहे, ते काय होते चालले तेवढे संघर्ष, आपण एवढे प्रश्न बघतोच आहे. तसं आहे ते काही असं चटकन बदलणारी गोष्ट नाही. तर आणि नम्रता वगैरे आजच्या काळात सुनेकडून वगैरे म्हणजे नकाच अपेक्षा करू. मी आपलं स्पष्टच आहे, काही अपेक्षा करण्याचा अर्थ नाही. म्हणजे ती सगळी माणसं चांगली आहेत त्याबद्दल मला म्हणायचं नाही, नवी पिढी आहे चांगली आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण वळणाचा फरक आहे. काय 5-25 वर्षाचा फरक आहे, पिढीमध्ये फरक आहे.
तर तसे ते फरक आहेत. त्यामुळे नम्रता कमी आहे म्हणतो. कमी आहे म्हणजे थोडी आहे, तिच्यावरच आपण राहावं बस, बाकी काही नाही. दिवसातून थोडी का होईना नम्र असते, ठीक आहे, खूप झालं. तिला नम्रता म्हणजे काय माहिती आहे आणि तिच्याकडे थोडी आहे. आता जर कदाचित असं आहे, शक्यता आहे, आपण जर शांत राहतो कदाचित ती वाढण्याची शक्यता आहे. पण कमी आहे असं काही म्हणू नये, म्हणजे ती आणखीन कमी होण्याची शक्यता आहे. जी काय दाखवते ती पण दाखवणार नाही. काय सांगावं, प्रश्न आहेत प्रपंच, खरं आहे, पण आता काय करणार, हे ह्याला सामोरं जाणं ते भाग. तर हे असं जाणारा दिवस, त्यामुळे दोन्हीकडून अडचणच आहे. मला आलं हे खटकते म्हणून त्याची अडचण आहे, तो संस्कार आपल्याकडे आला म्हणजे त्याची अडचण आहे, ती आपल्याकडेच आहे. आणि ती प्रचंड उपासनेत असून तापट आहे. तर उपासनेत असून तुम्ही शांत असावा असं म्हणजे अवघड आहे सांगणं. कारण इतकी वर्ष माणसं एवढे प्रयोग करत आहेत. आता मृत्युंजय प्रकाशला तर काय 15-16 वर्ष झाली, तरी अजून ते प्रयोग जमत नाहीत आपल्याला. आपण बघतोय प्रयत्न करून, तर जमत नाहीत. तर आता इथं काय अपेक्षा करणार आपण? बरं, उपासना म्हणजे काय, ह्यांच्या कल्पना तिकडे माहेरी होत्या, आपल्याला काय माहिती. आता नुकतंच लग्न आले म्हणले, त्यामुळे आपण थोडं समजून तरी घेऊ तिकडे काय उपासनेच्या कल्पना. अहो अलीकडे नको, यात काय विषय नको, न विचारलेलं बरं. ज्यांना मिळालं ते भाग्याचे आहेत, चांगलं, आणि बाकीच्यांना साधारणपणे हे मिळणार असं त्यांनी गृहीत धरावं. त्याचा एक हा आरसाच आहे. तर ती तासभर काय करते ते करते. नम्रता खूप कमी असली तरी कमी आहे तरी आहे, हे सगळे पॉझिटिव्ह साईड आहे, तेवढी आपण गृहीत धरावी. आणि उरलेली तिची वाटची, मुलाच्या वाटची सगळी आपणच करावी. वेळ नाही आपल्याला म्हणून नंतर. सून उपासनेतली भेटलं, नम्रतेतली भेटलं. आता काय आजच्या काळात जो कुठलं नम्रता, तिने हातातला मोबाईल एक तासभर खाली ठेवला तरी खूप झालं. जाऊ तिकडे, आता काय म्हणायचं. रामनामाचा जप करताना, आज आता आपल्याला थोडा कार्यक्रम आहे पुढे. रामनामाचा जप करताना मध्येच दत्त महाराजांचा जप केला जातो. एकच नाम जप होण्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्याला मुरलेलं काय आहे, पहिल्यापासूनचं काय आहे, जे सहजपणे येतं ते काय आहे. मध्येच समजा दत्त महाराजांचा जप केला जातो, तर काहीतरी संबंध मध्ये आला असला पाहिजे. ते आता आपण बघावं ह्याच्यातलं, की खरोखरच आपल्याकडे दत्ताची उपासना पूर्वी आपण लहानपणी करत होतो का, म्हणून ती येते. नाहीतर ती तशी सहज येणार नाही. काहीतरी त्याचं मागे ऋणानुबंध असला पाहिजे. जर असेल तर दोन मार्ग आहेत ह्या प्रश्नात नेहमी, की जर आपल्या असं लक्षात आलं की आपल्याकडे लहानपणी दत्त महाराजांचं खूप कानावर पडलेलं आहे, तर ते जे आहे ते हे काय रामनाम घ्यायचं आहे, तर त्यावेळेला ते मध्ये आहेत. तर आपण शेवटी गुरूंच्या गुरुवरा दत्तगुरू धाडून द्यावे आमचे गुरु, तसं आम्हाला आता हे रामनाम आम्हाला धाडून द्या, दिलेलंच आहे तुम्ही. फक्त ते आमच्याकडनं होताना आपलं स्मरण होतं, तर त्यांनाच प्रार्थना करावी की सध्या मी फक्त तुमचाच जप करीन आणि एक दिवशी मला तुम्ही हे सगळं नीट करून द्या. कारण सूक्ष्म दुरुस्त करणं हे गुरुचं काम आहे. खरं सांगायचं तर सूक्ष्मात बिघाड असतात आणि ते दुरुस्त करावे लागतात. तर ते दुरुस्त करणं हे गुरूंचं काम आहे. बिघाड होतात ते सूक्ष्मात होतात. आपल्याकडे सुद्धा आजाराचं आता सायकोसोमॅटिक म्हणतो का नाही, जे त्या गोष्टीला व्हायरल म्हणतो का नाही, पूर्वी व्हायरल म्हणायचे, आता सायकोसोमॅटिक. सगळ्या आजाराचं शेवटी मूळ जाऊन मनात येऊ देत. मग तसं जर होतं आहे तर सूक्ष्मातले बिघाड हे गुरु दुरुस्त करीत असतात. तर त्यामुळे प्रार्थना करावी. दत्त महाराजांचं जर काहीतरी पूर्वऋणानुबंध आपल्या लहानपणी वगैरे कुठेतरी असे संस्कार झालेला असतो हे असतो, तो येऊ देत. ह्यातलं कुठलंच वाईट नाही आहे. आपण काही काळजी करण्यासारखं मुळात कारण नाही या बाबतीत. दुसरं मार्ग असा की आपण जे दत्त महाराजांचा जप तो करावा सरळ आणि त्यांना प्रार्थना करावी. मला रामनामाचा जप करायचा आहे, पण मला हा दत्त महाराजांचा जप मध्ये येतो, तर मी आता तुम्हाला प्रार्थना करते की माझ्याकडून हाच जप करून घ्या. मी रामनाम घेतच नाही सध्या, कारण शेवटी कुठलंही नाम शेवटी भगवंताचंच आहे ना शेवटी. त्या अर्थाने त्यात काही फरक होणार नाही. केशवम प्रति गच्छती हे लक्षात ठेवावं नेहमी. सगळं म्हणलेलं तिथंच जाणार आहे. तर त्यामुळं आपण ते पुरं करावं, म्हणजे हा आपल्या मनाचा गुंता सुटेल. मनातला हा गुंता आहे फक्त, बाकी काही नाही, की त्याच्यावर झालेला संस्कार आहे. तर तो एकदा जो दत्त महाराजांचा संस्कार आहे त्यांनाच प्रार्थना केली आणि त्यांचाच जप करायचा ठरवला. कुठेतरी रामनाम येईल, मध्ये आता उलट होईल, तर कुठेतरी रामनाममध्ये येईल. परत आठवणीनं परत दत्त महाराजांचा जप करावा. जो आपल्याला दिलेला असेल तर तो तसा करावा. कुठेतरी तो कानावर पडल्याशिवाय काही येणार नाही, तर तो अवश्य करावा. त्यांना प्रार्थना करावी. काही काळाने आपल्या लक्षात येतं की आपला रामनामाचा जप आता व्यवस्थित चालू झालेला आहे, तो तेच करून देतात. ऑटो होतोच तो आपोआप. फक्त त्याच्यासाठी हे जे काही संस्काराचा भाग आहे तो थोडा आपण पुरा करावा. आपण दत्त महाराजांचं देणं आहे, मध्ये ते येतात, याचा अर्थच सरळ आहे
की काहीतरी त्यांना आपण पूर्वी कबूल केलेलं आहे, हे माणसांना लक्षात येत नाही. म्हणजे मी नम्रतेने सांगतो की हे माणसांच्या लक्षात येत नाही. आपण उपासना कबूल केलेल्या असतात आणि त्या करीत नाहीत, मग त्या मध्ये येतात कुठेतरी. हा सूक्ष्माचं जगत आहे. मी त्याबद्दल काही आपल्याला असं इथे चमत्कार दाखवत असं काही दाखवत नाही, समजावून सांगतो फक्त की कुठेतरी आपण ही कमिटमेंट केलेली असते. कुठेतरी त्यावेळेला लहानपणी असेल, अनुग्रह घेतलेला असतो, कुठे काय हे केलं तर त्यावेळेला जे बोललेलं असतं ते आपलं करायचं राहतं. तर असं जे राहिलेलं असतं ते ते म्हणतात तुम्ही तर देवाच्या मार्गात आहात, मग आम्ही आहोतच की, म्हणून ते मध्येच येतात आणि आठवण करून देत आहेत. तर त्यांना सांगावं बरोबर आहे, माझ्या लक्षात आलं नव्हतं, आता मी पहिल्यांदा तुमचं काम करेन. महाराजांनी अनुग्रह देतानासुद्धा अनेक वेळेला पहिले अनुग्रह परत करून यायला सांगितले आहेत आदराने. आपण हे घटना बघितलेली शास्त्रीबाबांची माहिती असेल, आपल्याला भाऊसाहेबांची माहिती असेल की त्यांना लक्षातही नव्हतं की आपण अनुग्रह घेतला आहे, हे विसरून गेले. काळ गेला, तो मंत्र गेला, जप गेला, सगळं गेलं आणि हे भेटल्यानंतर असं वाटलं अरे आपण अनुग्रह घेतला पाहिजे, असं वाटलं, घेतला. पण महाराज ह्याला सूक्ष्मदृष्टी म्हणायची. महाराज म्हणले आपण लहानपणी अनुग्रह घेतलेला आहे. मग हो, तेव्हा आठवण झाली, घेतला होता. गृहस्थ कोण होते ते अजून हयात होते. म्हणले असं करा, त्यांच्याकडे जा आणि तिथं तुम्ही सांगून नारळ ठेवून प्रार्थना करून मग इकडे या, कारण त्यांच्याकडून ते आपण घेतलेलं आहे तर ते त्यांना निदान परत करण्याची जबाबदारी तरी आदरपूर्वक आपली आहे. आपल्याला हे मोठ्या वेळाला उत्तम गोष्ट आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाही. उलटं त्यांना सांगितलं जेव्हा, तेव्हा ते म्हणले ही फारच छान गोष्ट होती, तुम्हाला ब्रह्मचर्य नारळ पडले. तर आनंदाने तुम्ही त्यांच्याकडे जावा, ही परवानगी घेऊन येणं आणि मग यात रमून जाणं हे किती सोपा आहे खरा मार्ग. पण असं कुठंतरी विस्मरणाने म्हणा काय म्हणा राहिलेलं असतं, तर ते पुरं करावं, आपल्याला काही अडचण येणार नाही कुठल्याच बाजूला. आणि दत्त महाराज म्हणले हेच करत राहतं, हेच करत राहा, रामनाम नाही मध्ये येणार. मग एकदा दत्तगुरू जर समोर असतील तर दत्त महाराज असतील तर हे मध्ये नाही येणार. आणि एक कुठेतरी आपल्याला यातला कायम होईल ह्याच्यातलं जप, आणि तो कायम झाला की मात्र पुन्हा काही करू नये, तोच करावा. आता ते बौद्ध रामायणाचे प्रश्न सुरू झाले, त्यातले मी थोडंसं बघतो मध्येच एखादा आहे. बौद्ध रामायणाच्या सीडी सर्व ऐकल्या. तर मनाला बोध घेण्यासारख्या उद्या सकाळी 1 तास आता मला वाटतं राहिला आहे, तेवढा सकाळी उद्या लावला जाईल. 7:30ला 8:30ला तो संपेल, त्याच्या आधी मनाला बोध घेण्यासारख्या आहेत. तर प्रश्न असा आहे की वाल्मिकी रामायणाचे संस्कृत श्लोक किती आहेत, किती का असेल ना, आपल्याला बोध रामायण कळलं ना, आपल्याला बोध झाला आहे ना. आता करायचं काय ते महत्त्वाचं आहे. समजा वाल्मिकी रामायणात 1,00,000 श्लोक आहेत असं मी म्हटलं, आपण पुढे काय करणार मला सांगा. जो बोध घेतला आहे तो अंमलात आणणार का 1,00,000चे म्हणजे एकावर किती शून्य विचारणार, काय खरं सांगायचं. आता तसं जर आपल्याला दाखलाच हवा असेल तर शतकोटीचे बीज वाचे उच्चारे, 100 कोटीचा हिशेब दिलेला आहे ना समर्थाने, त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. आपण हे वाचलं ते अर्थी मनाचे श्लोक नक्की वाचले असतील ना, किंवा साधी आरती ऐकली असेल. शतकोटीचे बीज वाचे, शंकराच्या आपण आरती करताना हे करत असाल, हे जे अर्थी माहिती आहे ते अर्थी करत असाल तर शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुळ टिळक रामदासा अंतरी. आता शतकोटीचं बीज म्हणजे रामायण शतकोटी होतं, मग ती कथा, मग पुढे त्याचे 3 भाग केले वगैरे वगैरे वगैरे. ते शेवटी अनुष्टुप छंदातलं होतं, त्यामुळे परत त्याचे 3 भाग होताना शेवटी 2 अक्षरं राहिली. ते म्हणले एवढ्या वाटणीचं फळ म्हणून मला असू दे, वाटणीचं काम केलं त्याबद्दल, तर ती अक्षरं म्हणजे राम, अशी कथा त्याच्यामागे आहे. तेव्हा ते 100 कोटी आहेत. आता हा स्वामींचा शब्द आहे. आता 100 कोटी श्लोक असले रामायण माझ्या काही पाहण्यात नाही, आपल्याला कुठे पाहायला मिळालं तर पहा, पण फक्त पहाच, कारण आयुष्य आता एवढं राहिलं नाही. आपल्याला जप करायचं आहे, बोध अंमलात आणायचं आहे. कुठं 100 कोटी महाराज, हे साधं 98 श्लोकाचं का निवडलं, एवढ्यासाठीच की रामायणाचं मूळ रामायण काय आहे ते एवढंच आहे. तर मग तेवढा आपण अभ्यासाला सुद्धा आपण हे बघतोय, अहो घाईला यायला होते ऐकताना, अशी परिस्थिती होती होय की नाही, ऐकताना तर ती. आणि परत किती राहतात या 1 तास राहिलं आहे काहीतरी मला वाटते असं आहे ना, म्हणजे एक 50 मिनटं अजून. आता शेवट समारोपाचं राहिलं ते उद्या सकाळी 7:30ला लागेल. तर तेवढंसुद्धा आपल्याला अजून पुढे डायजेस्ट करायचं म्हणजे किती काम आहे. 6-7 वर्षात ह्याच्यातले किती अंश लक्षात असतील ह्याचा आपण विचार करा. कुठं त्या वाल्मिकींच्या रामायण, आपण कुठे काय तिकडे जाऊ नये. म्हणून नारदांनी संक्षिप्त म्हणून सांगितलं त्यांना की हे रामायणाचं सार आहे. आणि भगवान शंकर म्हणजे तो ते सगळ्यात
टॉपची माणसं तिकडची एकदम ते हिमालय वगैरे इकडे खाली कुठं नाही, कैलास बिलास तिकडे. त्यामुळे ते म्हणले हे सगळे 100 कोटीचे वाटे करून देतो, देव दानव मानव सगळ्याच्यात तिघांच्यात. आणि शेवटी हा अनुष्टुप श्लोक असल्यामुळे त्याचे 18 हे आले, ते वाटून दिले. ते 2 शेवटी अक्षरं राहिले. आता वाटा करताना आपल्याला ती गोष्टीत मी जात नाही, त्या गोष्टीत शेवटी 2 अक्षर. ते म्हणे आता एवढं एक असू दे, म्हणजे एवढं आता मी तुमचं काम केलं, सगळ्यांचं समान केलं, सगळ्यांना न्याय दिला, तर त्याच्याबद्दल आता मला एवढं राहू दे. ते अक्षर होतं राम, एवढं त्यांनी घेतलं. म्हणून तो शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. तर आपण रामराम म्हणावं, वाल्मिकींना आदराने नमस्कार करावा, की म्हणून आता नाही शक्य राहिलं एवढं. आता कुठे ग्रंथ वाचतो आपण एवढे मोठे, हो की नाही वाचत. समजा कळले तरी काय उपयोग होणार नाही, म्हणून काही त्याच्यावर मी जास्त उत्तर देत नाही. शिबिरातील दिवसभराचा मौनाचा अभ्यास वाढवण्यासाठी काय करावं, हा प्रश्न स्वतःचाच आहे, इतरांचा नाहीच आहे. म्हणजे खरं, पण काय होतं, लोक ओढतात तुम्हाला त्याच्यात. म्हणजे लोक म्हणजे आपले चांगलीच वाटते सगळी, पण तरीसुद्धा झालं का तिचं लग्न, मग ते अमकं झालं का, मग तुमची नोकरी बदलली का, मग ते बदलणार, त्याचं काय झालं, म्हणजे ऑफर आली होती ते कळलं का, मग काय झालं. असं करून एखाद्या वेळेला आपल्याला ओढून जाण्याची शक्यता असते. तुमचं चाललं आहे ना ठीक, आता चाललं आहे ठीक नसतं तर तुमच्याकडे येतील, आणि समजत नसेल चाललं ठीक तर काय आपल्याचकडे येतील, असं थोडंसं आहे. त्यांच्या भावाकडे जातील, आईवडिलांकडे जातील, मित्रांकडे जातील. त्यामुळे कशामुळं मनुष्य ह्या मौनातून बाहेर ओढेल हे सांगता येत नाही. तर त्यासाठी आपण आपलं अभ्यास जर खरंच वाढवायचा असेल शिबिरातला मौनाचा अभ्यास, तर हात जोडावा कोणी बोललं तर. आणि सर्वात पहिलं म्हणजे आपण कोणाला बोलायला काय जाऊ नये, आणि जर कोणी बोलायला तर हात जोडावा. सोपं मागे एकदा सांगितलं होतं, त्यासाठी माळ ठेवावे. माळ दाखवली की चालला पुढे, मग तो नाही काय म्हणत. आता म्हणजे एवढंही नाही होत की अगदी ते माळ थांबवूनच तुमच्याशी. आहेत काही माणसं, नाही असं नाही, होऊ शकतं असं, नाही की माणसं आहेत म्हणल्यानंतर इतक्या तारा आहेत, ते काय म्हणणार जे काय मागणं होईल. पण हे तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं होतं. कशाला महत्त्व सांगा, त्यांना सांगा शिबिर झालं की मी थांबतो 5 मिनटं, आंब्याखाली थांबतो, गाडीजवळ थांबतो. साधारणपणे बोलण्याच्या जागा अशा असतात, तर मग तिथं मी थांबतो. वाटलं तर मागं गुरुपदाच्या पलीकडे कोपऱ्यात जाऊन वगैरे मी थांबतो, असं सांगा वाटलं तर. पण आत्ता मला काही माझं मौन मोडू नका असं जर सांगितलं ना, ऐकतील. मागे गेले तर गंगामाई आहे तिथं, त्यामुळं फार गडबड होणारच नाही तिकडं. तर अभ्यास वाढवण्यासाठी स्वतः बोलणे, दुसऱ्याने बोललं तर हात जोडावा, तिसरं माळ दाखवावी. मशीन दाखवून उपयोग नाही, कारण काय ते हातात असते ती काय त्यांना अंगठीच वाटते, म्हणजे त्यामुळे ते तिकडं न बघताच सुरू करतात त्यांना काय सांगायचं, असं होऊन मन मोडतं. असं काय सांग, आपली इच्छा फार प्रामाणिक आहे, त्यामुळे मला त्याच्याविषयी आदर आहे. तर हे मार्ग अवलंबून बघावेत आपल्या आयुष्यामध्ये सर्वांशीच. आज आता खरं सांगायचं तर दुसरं एक ह्यातला शिबिरातला एक विषय आहे. हे प्रश्न आहेत कुठले संपतील. शेवटच्या दिवशी आपण गेल्या शिबिरात जसं उरलेले प्रश्न संपवले होते तसे हेही संपू.